आजकालच्या मुलांना एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून टोकाची भूमिका घ्यायची असते। सुमन, सामोपचाराने मार्ग निघू शकतात आणि समजा तो शोधायचाच नसेल तर हिने दिलेला मार्ग आहेच की तुमच्या समोर। या पोरीन रघुनाथाच्या पुढे बोलण्याचा धाडस केल्यान आज बोललस त्या बोललस, याच्या पुढे असा बोललस ना तर गाठ माझ्याशी असा, लक्षात ठेव। उमा, रात्रभर तुमका झोप लागली नाही वाटतं? उमा, कसला एवढा विचार करतास? आईच्या बोलण्याचो बरोबर ना? उमा, तुम्ही तुमच्या बहिणीक वचन दिलास म्हणून मी इतके दिवस गप्प बसला। पण खरंच सांगतो तुमका, माका खरंच असं वाटलं होतं की ओवीमध्ये सुधारणा झाला। तुम्ही नुसतं तुमचं वचन पाळून उपयोग नाही, तुमच्या भाचीची विचारसरणी पण बदलू हवी ना। आता ते काय इकडे येऊन किती दिवस झाले, पण त्याच्यात काही बदल झालेला नाही। माका खरंच असं वाटतं की या बाबतीत काहीतरी खरंच विचार करू हवं। माका असं वाटतं की विजयरावांशी बोलून तुमच्या भाचीच्या लग्नाचं बघायला सांगूयात, म्हणजे तिचं पण आयुष्य मार्गी लागेल आणि तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मोकळे होशाल। तोपर्यंत ते काही इथे राहू दे, असं काय लगेच गडबड नाही, पण जास्त उशीर नको, एवढंच माझं म्हणणं आहे। मी आता कसा सांगू तुमका? ओवीक आयुष्य या घरात इथल्या माणसांसोबत काढूचा, त्याच्या एका चुकीची एवढी मोठी शिक्षा नका देऊ। आई, ओवी कुठे? खोलीत नाही? हा नाही, आणि ती एवढ्या सकाळीच का उठली आहे? पण असं कसं होईल? माका तर काही दिसला नाही। आई, मला तिची काळजी वाटते। मग त्यात काळजी करण्याचं काय? काल ताईची तिला बडबडली, त्यावरून तिला त्याचं फार वाईट वाटलं, त्यामुळे ती शांतच होती, रडत सुद्धा होती। आणि मी तिला समजवायला गेले तर ती म्हणाली मी ठीक आहे, मला फक्त आईची आठवण येते बस। म्हणून मी पण तिला काही डिस्टर्ब केलं नाही, आणि सकाळी उठून बघते तर ती शेजारी नव्हती। निश्चित तू नीट बघितलंस काय? हो आई, अगं मी सगळीकडे शोधले, अगदी परसदारी पण शोधले, पण नाही येते तिथे पण। ओवी खरंच नाही? हा मग श्रीनू खाया? अहो म्हणजे ते का सांगू येत ना गावात शोधून ये म्हणून? अगं फोन करून बघ ना निशी। दादा, तिचा फोन खोलीत आहे, मी मगाचपासून हाका मारतेय पण काहीच उत्तर देत नाहीये ती।
पण असा कसा कोणाक न सांगता निघून गेला या? ह्या काय करता हय? काल एवढा बोललं ह्या का, ह्या काय सुधारणार नाही. रघुनाथा, उमा, अरे इकडे यावा. जायचे इकडे यावा. उमा, ऐकूक येणार नाही काय तुका? ते काय झालं, काही हवंय का? उमा, मूवी काय झालं? अगं तू दायचीच्या खोलीत काय करतेस? ते मी घाबरा. आणि खरा सांगा, कशा किल्ल्याला सर माझं गळ दाबूक? म्हातारी लय बडबडता. एकदा गळो दाबलो की आवाज बंद. नाही नाही दायचे प्लीज, मी असा विचारही नाही करू शकत. ऍक्च्युली मला रात्री झोप येत नव्हती. मी दायचेला सॉरी म्हणायला आले होते इथे, पण त्या झोपल्या होत्या. त्यांची उठण्याचीच वाट बघत होते, पण then मला कधी झोप लागली मला कळलंच नाही. सॉरी. मूवी अगं किती घाबरले मी. माका वाटलं तू घरात खयच नाही असस. ग बाद झाला तुमचा मावशीचा आणि भाचीचा प्रेम. ग तुका आधीच सांगलंय, माझी माफी मागूची काही एक गरज नाही. जसं सांगलंय ना तसा वाघ म्हणजे झाला. ही असली नाटका करून दायची विरघळणारी नाही. जाता पण दायचे तरी तुझं पण असाच काय? नाही बट स्टील ओवी तू जा, आवरून घे, जा नाश्ता करायला ये. ओवी जा जा. कुठे होतीस तू? एका शब्दाने सांगता आलं नाही तुला? मला किती टेन्शन आलं होतं. तुला काय मला लेक्चर देणार आहेस का? निशीने मला सांगितलं की तू घरात कुठेही दिसत नाहीयेस. हे ऐकून मला माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. ओवी, मला असं वाटलं की तू कुठे निघून तर गेली नाहीस ना. मी तुला दायचेला सॉरी म्हणायला सांगितलं होतं, ते तुला आवडलं नाही म्हणून तू स्वतःच्या जीवाचं काहीतरी हेच ओळखलंस तुम्हाला? मला काहीच कळत नाही. होई, तू जो सुमनला सल्ला दिलास ते ऐकल्यानंतर तर मला मला सारखी भीती वाटते. अगं कसली? होई, तू परदेशात वाढलीस, तिथल्या मोकळ्या संस्कारांमध्ये वाढलीस, तू नव्या विचारांची आहेस, तुझ्या मतांच्या बाबतीत आग्रही आहेस. आणि मी मी हा असा आहे. असा म्हणजे? म्हणजे गावात वाढलेला, मामाच्या घरात राहणारा. मला माझी मतं अशी पटकन व्यक्त नाही करता येत. श्रीनिवास, असं काही नाही.
नाही हो, हे बघ असंच आहे. मला एखाद्याशी जुळून घ्यायचं असेल ना तर मला थोडासा वेळ लागतो अगं. आणि तुझं तसं नाहीये, तू माझ्या एकदम विरुद्ध आहेस. तू मनात आलं की पटकन बोलून टाकतेस, समोरच्याला बोलतं करतेस. हे आपल्या दोघात सुद्धा काहीच जुळत नाही अगं. म्हणजे काय म्हणायचं तुला एक्झॅक्टली? उद्या आपल्या दोघांना एकमेकांबरोबर जुळवून घेताना प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रॉब्लेम? श्रीनिवास, आपल्यात का प्रॉब्लेम होईल? आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर. मग नव्याचे 9 दिवस संपले की खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. आणि प्रॅक्टिकल आयुष्यात फक्त प्रेम असून नाही चालत. दोघांचे विचार, आवडीनिवडी, सवयी हे सगळं सारखं असावं लागतं, तरच जमू शकतं अगं. आणि ते जर का तसं नसेल ना तर मग दोघांनाही तडजोडी कराव्या लागतात. मग तडजोड कोणी करायची याच्यावर ना वाद निर्माण होतात. मीच का माघार घ्यायची, मीच का तडजोड करायची, मीच का ऍडजस्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी इगोवर यायला लागल्या ना मग प्रेम कधी मागे राहते त्या दोघांना सुद्धा नाही कळत. होवी, उद्या आपल्याला सुद्धा जमून घेताना प्रॉब्लेम झाला तर मग काय आपण सुद्धा वेगळं व्हायचं का? श्रीनिवास, काय बोलतोयस तू? खरं तेच बोलतोय ना ओवी. हे बघ, मला सगळं मान्य आहे. तू इथल्या सगळ्या गोष्टी आता ऍक्सेप्ट करतेस, पण ते अजून किती दिवस तुला हे सगळं जमणार आहे? कधीतरी तुझं तिथलं आयुष्य तुला खुणावेलच ना. आयुष्यभर या गावात राहायला तुला जमणार आहे का? आणि मलाही हे सगळं सोडून तिकडे परदेशात राहायला, तिथे ऍडजस्ट करायला जमणार आहे का ओवी? मग लग्नानंतर आपल्या दोघांनाही तडजोडी कराव्या लागतील. ते आपल्याला झेपणार आहे. ते जर का आपल्याला नाही झेपलं तर ओवी, तू मला सोडून जाशील का? श्रीनिवास, प्लीज, इनफ. जस्ट स्टॉप टॉकिंग रबिश. असं काही नाही, ओके? आपण प्लीज या टॉपिकवर नंतर बोलूया का? हे बघ, मला ना रात्रभर झोप नाही आली आहे. आय एम रिअली टायर्ड. आपण नंतर बोलूया. तूही रेस्ट घे. हां? नीरज, निघालास? नीरज, मी तुझ्याशी बोलते. स्वतःहून काही बोलणं टाळत असलास तरी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊच शकतोस ना? माझं एक काम आहे. फार काही नाही. खोतांच्या घरून डबा आला होता. तो जाऊन देऊन येतोस का? नाही म्हणजे वेळीच दिलेला बरा ना. त्यांनी एवढं आपल्यापणाने आपल्यासाठी एवढं केलं. आपल्यामुळे त्यांना काही अडचण यायला नको असं मला वाटतं. आणि भांडी कामासाठी लागतातच ना. मला वेळ नाही, मला ऑलरेडी लेट झालंय. नीरज, काय करू मी तुझं? कधी तू माझ्याशी पहिल्यासारखं बोलशील? कधी? मोनिशी, ओवीन काय खाल्ल्यान काय? हो,
म्हणजे आधी नाहीच म्हणत होती, पण मग मीच तिला जबरदस्तीने खाऊ घातलं. झोपली ती आता. झोपू देत का? रात्रभर जागरण झाला ना. आई, ते बोलणं तिच्या मनाला खूप लागलंय अगं. म्हणजे तिने तिचं एक मत मांडायचं ठरवलं होतं, पण त्याचे परिणाम एवढे होतील असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. सगळा व्यवस्थित होता असं वाटत असतं आणि अचानक विसवूक लागता. आई, कधी कधी असं वाटतं की तिने हे सगळं सहन करण्यापेक्षा परत गेलेलं बरं. अगो असं कसं जाऊन चालत? म्हणजे म्हणजे काय नाही. बंधू, बंधू. हो, कुठे बाहेर चाललास? हा, तहसीलदार ऑफिसला जाऊन येतो. हा दादा, चल. कागदपत्र घेतली? होय तर, या काय? येतो बाळा. उमाताई, मेघनाताई, या ना आत या. आता तुमचं आहे सर काय काम हा? अहो थांबा, बरोबर आहे त्यांचं. मी या घरचा उंबरा ओलांडला की ह्या घरात वाद होतात आणि त्याला कारण मी आहे. त्यामुळे माझं या घरात हसत स्वागत होणं कठीण आहे. मी निशीला इतका त्रास दिला. लग्न मोडण्यासाठी मी या घरातल्या सगळ्यांना वेठीस धरलं. मी या घराला फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्ही माझ्याशी चांगले वागलात. मी जीव देण्याचा प्रयत्न केला होता, तर आता तुम्ही माझा जीव वाचवला. उमाताई, तुम्ही निशीकडे माझ्यासाठी पुरणपोळ्या पाठवल्या. आता मलाच माझ्या वागण्याची लाज वाटते. मी उगाच इतरांच्या सांगण्यात येऊन तुमच्याबद्दल मनात मिसकन्सेप्शन धरून बसले होते. म्हणजे चुकीचा समज, गैरसमज करून घेतला होता. पण आता मी माझं वागणं सुधारण्याचा प्रयत्न करते. आय होप तुम्ही आज न उद्या मला माफ कराल. ओह, मी ज्या कामासाठी आले होते ते राहूनच गेलं. मी हे आणलं तुमच्यासाठी, डिंकाचे लाडू. मी स्वतःच्या हाताने बनवले. निशी आमच्या घरी असताना ना ती गावचे पदार्थ बनवायची. तुमच्याकडे ऑथेंटिक पदार्थ जास्त बनले जातात ना, सो मी विचार केला की तुमच्यासाठी ऑथेंटिक पदार्थ बनवते. आणि म्हणून मी नेटवर शोधून हे डिंकाचे लाडू बनवलेत. उमाताई, तुमचे इतके छान झाले नसतील, प्रयत्न केलेत. पण एक सांगू, तुमच्या हातची चव आहे ना निशीच्या हातात उतरली. घेताय ना? सॉरी, मी अशी डायरेक्ट आली, तुम्हाला विचारलं सुद्धा नाही. म्हणजे मला द्यायचं होतं ना. आणि म्हणतात ना की अशी भांडी रिकामी द्यायची नसतात, म्हणून मी हे बनवलं आणि तुमच्यासाठी घेऊन आले. नाही म्हणजे
तुम्हाला घ्यायचं नसेल तर माझी काहीच हरकत नाहीये. मला नाही वाईट वाटणार. अहो असं कसं नाही घेणार? तुम्ही इतक्या आपुलकीने आणलंय तर. मंजू, ये आधी ते